नमस्कार मंडळी. काय मग तुम्हालाही कधीतरी तिखट खायची इच्छा होते का? तर आजची रेसिपी मग खास तुमच्यासाठीच. तर इथे चपातीचं कणिक घेऊन व्यवस्थित पोळी लाटून घेतली मी आणि त्यावर 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी टाकून कडेपर्यंत पसरून घेतलाय. भरपूर असं कोरडं कणिक टाकून सुरीने अशा प्रकारे कापून घ्यायच्यात पट्ट्या आणि त्यानंतर आता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित सर्व पट्ट्या जमा करून आणायच्या आहेत आणि थोडंसं कोरडं कणिक टाकून व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची आहे. टोक व्यवस्थित पॅक करायचे आणि कोरडं कणिक लावून अगदी जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी मस्त झणझणीत पराठा तयार होतो बरं का. तर पराठा लाटून घेतला आहे आपल्याला तव्यावर टाकून दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं तूप लावून मस्त असा खमंग भाजून घेतला आहे. काय मग कधीतरी तिखट खायची इच्छा जर झाली असेल तर हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकतात. अगदी झणझणीत मस्त असा शेजवान चटणीचा पराठा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.